नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नाद चॅनलवर. मित्रांनो, आज संपूर्ण बैलगाडा क्षेत्रात एकच चर्चा होती. आज बकासूर पळणार का? तर याच चर्चेला थेट आणि खात्रीशीर अपडेट देण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला बकासूर पळणार आहे का, बकासूर कोणत्या मैदानात पळणार, पैरा कोण असेल हे समजून जाईल. मित्रांनो, मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार आज बकासूर मराठवाडा केसरी मैदान पळणार नाही. हो, अगदी स्पष्ट सांगतो. आजच्या मैदानात बकासूरची एंट्री नाही. आज दुपारीच बकासूर आणि त्याच्या दावणीतील साम्राज्य यांचा फेरा काढलेला आहे. फेरा जबरदस्त झाला, स्पीड टॉप होता, फिटनेस एक नंबर आहे. पण तरीही आजचं नियोजन फायनल झालेलं नाही. जर आज पळायचं ठरलं असतं तर बकासूर कालच मैदानच्या ठिकाणी रवाना झाला असता. पण तसं झालेलं नाही. मागच्या वेळेला संभाजीनगरला मैदान होतं, तेव्हा आदल्या दिवशीच बकासूर रवाना झाला होता. पण यावेळी तसं काहीच झालेलं नाही. सकाळपर्यंत चर्चा होती की आज 5 लाखाच्या मैदानात बकासूर पळेल. नियोजन चालू आहे, पैरा ठरतोय, पण शेवटपर्यंत काहीच फायनल झालं नाही. म्हणून मित्रांनो, आज बकासूर नाही हे लक्षात ठेवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आता प्रश्न असा आहे की बकासूर कधी पळणार? तर मित्रांनो, बकासूर आपल्याला 25 तारखेला सासवडच्या मैदानात ओपनच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. ते नियोजन फायनल आहे आणि तोच बकासूरचा पुढचा मोठा टार्गेट आहे. आजच्या मैदानासाठी मात्र बकासूरचा विषय क्लोज. आज मैदानात लक्ष असणार आहे घोटचा सर्जा आणि इतर टॉप जोड्यांवर, पण बकासूर नाही हे स्पष्ट आहे. ही अपडेट मी मुद्दाम दिली आहे जेणेकरून कोणाचीही दिशाभूल होऊ नये आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी. अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच खात्रीशीर थेट अपडेटसाठी नाद चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद मित्रांनो.